मात्र तोवर चेटकोबाचं मृत शरीर हे गुप्त ठिकाणी ठेवणं अनिवार्य आहे आणि त्यानंतर चेटकोबाचं मृत शरीर संपूर्णतः नष्ट होईल। सापाच्या कुदकरण्याचा आवाज। भद्रा, मला असं वाटतं इथे दैवी शक्तींचा वास आहे। इथून चल 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 चल। हो चला। निघूया निघूया प्रिन्स, पळा। भद्रा भद्रा चल उठ। अगं अगं चल चल, तू काय करतेस? निघाय शक्ती आणि शिवा येत असतील। तू बधीर झाली आहेस का? उठ उठ उठ, लवकर उठण्याचा प्रयत्न कर। उठ चल 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 चल, पळ पळ, सावकाश सावकाश, चल चल लवकर चल। सगळं काय होतं? हे सगळं काय होतं प्रिन्स? सापाच्या फुतकारण्याचा आवाज, बैलाच्या हंबरण्याचा आवाज, हे सगळं भयानक होतं, भयानक होतं सगळं। मागच्या वेळेस शिवाच्या घरात सुद्धा मला असाच अनुभव आला होता। माहितीये, ते प्रकरण आपल्या अंगाशी आलं होतं। बैलाने तुला उडवलं होतं, मला जंगलात जाऊन फेकलं होतं कुठेतरी। आता काय करायचं? बॉडी कशी काय सापडेल? आता ताबडतोब घरी जायचं। साहेब, प्रिन्स सरकार, कुणी आहे का नाही? कुणीच दिसत नाही। आज पण काम मिळत नाही वाटतं। मोठ्या आशेने इथे आलो होतो, काहीतरी लहान सहान काम मिळेल, पण या एवढ्या मोठ्या बंगल्यात कुणी बी नाही। चल राम्या, चल दुसरीकडे नशीब आजमाव तुझं, चल। पण दुसरीकडे नशीब आजमावता येईल तेव्हा येईल, रिकाम्या हाताने जाण्यात काहीच अर्थ नाही। घरात कुणीच नाही, डल्ला मारायला हाच चान्स आहे। एक दोन वस्तू चोरी करून विकल्या तर तेवढेच पैसे गाठीशी येतील। हां,
ही मूर्ती लय भारीतली दिसते, ह्याचे लय पैक येतील. हा, ही उचलतो. खाली ठेवती मूर्ती. सरकार, इथं तर कोणीच नाहीये. मला कोणी आवाज दिला? माझा भास असेल कदाचित. ठेव म्हटलं ना. 18 दिवस. पण जर एवढ्या दिवसांमध्ये तो चेटकोबा परत जिवंत झाला तर? असं होणं केवळ अशक्य आहे. पण तुम्ही मात्र चिंता करू नका. तुम्हाला जे नवीन आयुष्य मिळालंय ना, त्या नव्या आयुष्याची आनंदानं सुरुवात करा. चेटकोबाला तुम्ही आता विसरा. तो कायमचा संपलाय. हो बाबा, पण चेटकोबाची डेड बॉडी तुम्ही नक्की ठेवली कुठे? ते मी तुम्हालाही सांगू शकत नाही. वाऱ्यालाही कान असतात. आणि आपलं हे बोलणं जर कोणी चुकून जरी ऐकलं तर फार मोठा अनर्थ घडू शकतोय. पण एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो. चेटकोबाचा मृतदेह जीर्ण व्हायला 18 दिवसांचा कालावधी जरी लागणार असला तरीही या दरम्यानच्या काळात कोणीही चेटकोबाच्या मृतदेहात प्राण फुंकू शकत नाही. त्याला जिवंत करू शकत नाही. आणि म्हणूनच मी तुम्हाला दोघांनाही सांगू शकत नाही की त्या चेटकोबाचा मृतदेह मी कुठे दडवून ठेवलाय. मुलांनो, तुम्ही अथक प्रयत्नांतून जीवाची बाजी लावून त्या चेटकोबाचा अध्याय संपवलाय. आता पुन्हा नव्याने त्या चेटकोबाचा अध्याय सुरू करायचा नाहीये. काळ घातकी आहे. आपली एक चूक देखील फार महागात पडू शकते. पण बाबा, आता शंका कुशंका नको. जिथे सोडलंय तिथेच वळून पाहू नका. सुखी राहा. कल्याणमस्तु. तिघजण खाजगीत काय बोलत होते आणि हा बाबा त्यांना काय सांगत होता? नाही, शोध घ्यावा लागणार.